ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಸಾಂಗ್ಲಿ ಪಟ್ಟಣದ ಗಣಪತಿ ದೇವಸ್ಥಾನದ ಸಮೀಪ ಭಾನುವಾರ ರಾತ್ರಿ ಭೀಕರ ರಸ್ತೆ ಅಪಘಾತ ಸಂಭವಿಸಿದೆ. ಕುಡಿದ ಅಮಲಿನಲ್ಲಿ ಇನೋವಾ ಕಾರು ಚಾಲನೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಂತಹ ಚಾಲಕನ ಅಜಾಗರೂಕತೆಯಿಂದ ಅಪಘಾತ ನಡೆದಿದ್ದು 4 ಸಂಚಾರಿ ಪೊಲೀಸರು ಸೇರಿದಂತೆ ಒಟ್ಟು 15ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಜನರು ಗಾಯಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ತಿಲಕ್ ಚೌಕದಿಂದ ಗಣಪತಿ ಮಂದಿರದ ಕಡೆಗೆ ತೆರಳುತ್ತಿದ್ದ ಇನೋವಾ ಕಾರು ನಿಯಂತ್ರಣ ತಪ್ಪಿ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಮೇಲೆ ದೌಡಾಯಿಸಿದೆ ಎನ್ನಲಾಗಿದೆ. गेले 2 दिवस सांगली शहरामध्ये कृष्णामाईचा महोत्सव सुरू आहे. कृष्णा घाटावर पण आज कृष्णामाई महोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने आणि त्यातल्या त्यात रविवार असल्यानं आज सांगलीकरांची कृष्णामाई महोत्सवाच्या कृष्णामाईच्या आरतीला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती. वाहतुकीचं नियोजन केलेलं होतं. वाहतुकीचं पण नागरिकांची प्रचंड सांगलीकरांच्या गर्दीमध्ये अचानक पटेल चौकाकडून गणपती चौक मार्गे एक इर्टिगा गाडी ही गाडीवरचा कंट्रोल सुटल्यानं लोकांना धक्के देत ती अचानक टिळक चौकात घुसली, पब्लिक मध्ये घुसली. त्यामुळं वाहतुकीचा पण एकदम बोजवारा उडाला. नेमकी परिस्थितीमध्ये काय झालं काय नाही याचा कोणाला अंदाज येईना. त्यामुळं सगळीकडनं वाहनं पण जिगरीला तिथं स्टॉप झाली. अशाही परिस्थितीमध्ये तातडीनं वाहतूक सुरळीत करून जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे. आता सगळ्यांना आम्ही स्वतः तिथली वाहतूक व्यवस्था सुरळीत करून रुग्णालयात आलेलो आहे. साधारण 14 ते 15 जखमी आहेत. कोणी त्यात गंभीर नाही, पण त्यामध्ये माझेही 4 पोलीस, त्यामध्ये 2 वाहतूक शाखेचे आणि 2 एलसीबीचे पोलीस जखमी आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांची सल्लामसलत करून पुढचे निर्णय घेतले जातील. मीनवाईल गाडी आणि ड्रायव्हर दोघांना ताब्यात घेतलेला आहे. त्यालाही देखील नागरिकांनी मारहाण केल्यामुळं त्याच्यावर देखील उपचार रुग्णालयात चालू आहेत. सांगली शहर पोलीस ठाणेकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची ಶಿವಕುಮಾರ್ ಸಾಹೇಬರೇ ತಜವೀಜ್ ठेवली आहे. ಅಪಘಾತದ ವೇಳೆ ಕರ್ತವ್ಯದಲ್ಲಿದ್ದ ಸಂಚಾರಿ ಪೊಲೀಸರಿಗೂ ಕೂಡ ಗಾಯಗಳಾಗಿವೆ. ಚಾಲಕನು ಮದ್ಯಪಾನ ಮಾಡಿ ಅಜಾಗರೂಕವಾಗಿ ವಾಹನ ಚಲಾಯಿಸುತ್ತಿರುವ ದೃಶ್ಯಗಳು ವಿಡಿಯೋ ಸಾಮಾಜಿಕ ಜಾಲತಾಣಗಳಲ್ಲಿ ವೈರಲ್ ಆಗಿದ್ದು ಸಾರ್ವಜನಿಕರಲ್ಲಿ ಭಾರಿ ಆಕ್ರೋಶ ವ್ಯಕ್ತವಾಗಿದೆ. ಅಪಘಾತದ ನಂತರ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಆಕ್ರೋಶಕ್ಕೆ ಒಳಗಾಗಿದ್ದು ಕಾರನ್ನ ಸ್ಥಳೀಯರು ಧ್ವಂಸಗೊಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಕುಡಿದ ಮತ್ತಿನಲ್ಲಿದ್ದ ಚಾಲಕನನ್ನ ತೀವ್ರವಾಗಿ ಥಳಿಸಿರುವಂತಹ ಘಟನೆ ಕೂಡ ನಡೆದಿದೆ. ಗಾಯಗೊಂಡ ಚಾಲಕನನ್ನ ತಕ್ಷಣ ಸಾಂಗ್ಲಿ ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ದಾಖಲಿಸಲಾಗಿದ್ದು ಅಪಘಾತದಲ್ಲಿ ಗಾಯಗೊಂಡ ಎಲ್ಲಾ 15 ಜನರಿಗೂ ಸರ್ಕಾರಿ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನ ನೀಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ಕುರಿತು ಸಂಚಾರ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಪ್ರಕರಣ ದಾಖಲಿಸಿಕೊಂಡು ತನಿಖೆಯನ್ನ ಕೈಗೊಂಡಿದೆ. तुमच्याकडे येतो तुम्ही एक बाईट द्या. काय प्रकार घडलाय तेवढा? कृष्णा कांबळे, KMM न्यूज, बेळगावी.